रामकृष्ण हरी माऊली. आषाढी एकादशी सोहळा संपला. काल्याचं कीर्तन झालं, दहीहंडी झाली. संत मंडळी आणि पांडुरंग गप्पा मारत बसलेले आहेत. पांडुरंग काय म्हणतात, हे बघा, तुमचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. पण खरं सांगू का, मला ना तुमच्याशिवाय करमत नाही. मला असं वाटतं एकदा मी माझ्या भक्तांना कधी भेटल असं होतं. काय सांगू, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, पांडुरंग गुज बोलत असे. पांडुरंग म्हणतात, हे बघा, आषाढी आणि कार्तिकी ह्या 12 महिन्यातून 2दा तरी तुम्ही माझी भेट घ्या, कारण मला तुमच्याशिवाय करमत नाही. पतित पावन मी तो आहे खरा, तुमचेने बरा दिसत असे. हे बघा, मला पतित पावन म्हणतात. खरंच मी पतितांना पावन करतो, पण तुमच्यामुळेच मी बरा दिसतो बरं का. माचीस मध्ये अग्नी आहे, पण तो प्रज्वलितच जर नाही केला तर कसा कळणार जगाला तो अग्नी आहे म्हणून. जर दुधातलं लोणी काढलंच नाही तर जगाला कसं समजणार या दुधामध्ये लोणी आहे. तसं तुम्ही संतजन माझा प्रसार करतात. माझा पांडुरंग आहे, भगवंत आहे, हा जगाला तुम्ही पटवून सांगतात. म्हणून मी आहे, म्हणून तर तुमच्यामुळेच मी बरा दिसतो. म्हणून तुम्ही मला विसरून जाऊ नका. तुम्ही जर गेले ना तर मला बिलकुल करमत नाही. काय सांगू, तुम्ही जाता गावा हुर हुर माझे जीवा, भेटल केधवा सांगा मज लागी. हे बघा, तुम्ही जेव्हा गावाला जातात ना तेव्हा मला एवढी हुरहुर लागून राहते. काय सांगू, असं वाटतं मला आता हे कधी भेटतील, भेटाल केधवा मज लागी. आता हे मला कधी भेटतील माझे संत. आणि हे जे 6 महिने आहेत ना, म्हणून मला वर्षासारखे जातात. एक एक दिवस मला वर्षासारखा जातो. म्हणून तर मी महिन्याची वारीला वाट बघतो तुमची. महिन्याची वारी आली की मी डोळे उघडून तुमच्याकडे बघत असतो का माझे भक्त मला कधी भेटतील असं होतं. धावून या देवा गळा घाली मिठी, स्पुंद स्पुंदोनी गोष्टी बोलत असे. देव धावून गेला संतांकडं आणि गळ्याला मिठी मारली. आणि काय म्हणतात, देव लहान बाळासारखं देव स्पुंदून रडायला लागले. का हे भक्तांनो, तुम्ही मला अंतर देऊ नका. आणि देव अशा गोष्टी आता भक्तांकडे बोलत आहेत. अरे तुम्ही आहेत तर मी आहे, आणि मी आहे तर तुम्ही आहात. म्हणून देव मोठ्या मोठ्यानं रडायला लागले. त्यांना शब्द फुटत नाही, काय बोलावं हे पण माझ्या भगवंताला समजना. असं अनावर वाचा झालेली आहे माझ्या भगवंताची. आणि ते भक्ताला प्रेम आलिंगन देत आहेत. तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नामयाशी. हे नामा, अरे मला या 3 जगात तुमच्याशिवाय कोणी नाही रे. हे संत माझे हृदय आहेत आणि संतांचं हृदय भगवंत आहे. म्हणून हे संत आणि भगवंत हे एक रूप आहेत. म्हणून संतांना भगवंताशिवाय करमत नाही आणि भगवंताला संताशिवाय करमत नाही. म्हणून तर अमरावती पण ओस पडलेली आहे. आजी ओस अमरावती, काला पहावया येती. म्हणून इथेच काला होतो, ह्या मृत्यूलोकामध्येच. म्हणून तर संत अवतीर्ण होतात आणि हे सगळं आपल्यासाठी करून ठेवतात.